आजच्या या ॲग्रोव्हिजन जे मध्य भारतातील सर्वात मोठं एक्झिबिशन आहे, त्यासाठी या आंबा लागवड ते निर्यात याविषयी चर्चा करण्यासाठी स्टेजवर असलेले आमचे महाकेसरचे अध्यक्ष श्री सुशील बलदवा, कोषाध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील हंसिनकर साहेब, आपले वनामतीचे ॲडिशनल डायरेक्टर आहेत इथं जगताप साहेब, एक्स प्रोफेसर नागपूर कॉलेज डॉक्टर तिडके आणि सर्व शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, भगिनी म्हणायचा चान्स थोडक्यात आलाय, भगिनी म्हणायचा चान्स फारच कमी मिळतोय. तर माझी एक विनंती राहील की भगिनींनी काहीतरी शेवटी एक दोन तरी प्रश्न विचारायला पाहिजे. हे बघा, मी मराठवाडा कृषी विद्यापीठात होतो. माझं आता बरंच लंब चौडं हे सांगितलंय. मी आंब्यामध्ये माझं काम आहे आणि गट शेतीमध्ये काम आहे. आंब्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाकेसर आंबा बागायतदार संघाची स्थापना केली गेल्या 3 वर्षापूर्वी. त्याचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत. आता मी उपाध्यक्ष आहे, कोषाध्यक्ष आहे त्याचे. आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर दौरे काढतो. आता आणखी एक गंमत की मला नेहमी प्रश्न पडायचा, शरद जोशी साहेब संघटना सुरू केली, शेतकरी संघटना सुरू केली. त्या काळात मी आमच्या गावातून औरंगाबाद जिल्ह्याची शेतकरी संघटना सुरू केली होती, बरोबर आहे. आणि त्यावेळेस मला नेहमी प्रश्न पडायचा, सगळे प्रश्न विचारायचे की शेती परवडत नाही, बरोबर आहे. आता हा प्रश्न मलाही पडायचा आणि मग काय करायचं. मी 90च्या दरम्यान दिल्लीला एका इंटरनॅशनल ट्रेनिंगला होतो, ट्रेनिंग घ्यायला होतो पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीची. तिथं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अमेरिकेचे शास्त्रज्ञ डॉक्टर कार्टर हे आम्हाला ट्रेनिंग द्यायला 7-8 दिवस तिथं होते. त्यांची आमची जरा चांगली ओळख झाली. 4 दिवसानंतर मी त्यांना विचारलं की साहेब, भारतात शेती परवडत नाही, अमेरिकेमध्ये मात्र असं नाही, याचं कारण काय. आपण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आहात, सगळं जग पाहिलेलं आहे आपलं. काय उत्तर दिलं असेल त्याने. तुमचे पाणी कमी आहे, तंत्रज्ञान बरोबर नाही, राजकारण आहे, भाव कमी आहे, जास्त आहे, असंच ना. त्यांनी लंब चौडं काही न सांगता एका वाक्यात उत्तर दिलं की भारतातली सरासरी जमीन धारणा ही 2 एकर आहे आणि हीच अमेरिकेमध्ये मात्र 6000 एकर आहे. आणि हा धागा पकडून मग आता 6000 एकर आपल्या इथं करता येते का पर हेड. कोणात आहे का ताकद ती. कोणात म्हणजे इव्हन पंतप्रधान, सरकार कोणीच करू शकत नाही. आता असं असल्यामुळं काय होतं बरं का, सामान्य शेतकरी गरिबीतला असतो, जो थोडासा शिकतो तो नोकरीला जातो, जो नाही शिकला तो शेतीत राहतो, बरोबर आहे. आणि परिस्थिती त्याचा थोडासा तंत्रज्ञान
आम्ही जे आज भाषण करायला लागलो, ठोकायचं, थोडेसे इंग्रजी शब्द त्यात आले म्हणजे श्रोत्यांना वाटतं की काय फर्स्ट क्लास भाषण केलं यांनी, आणि निघून जायचं. दुसऱ्या दिवशी सीता कोण होती म्हटलं, काही संबंध नाही. असेच सगळा तुमचा तंत्रज्ञानाचा प्रसार आपल्याकडे आहे. बरोबर आहे, हे तर मान्य आहे का नाही तुम्हाला? आणि यात हलाख्याची आर्थिक परिस्थिती, त्याच्यामुळं धोका सहन करायची कॅपॅसिटी नाही, रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी नाही. समाजामध्ये शेतकरी म्हटलं की त्याला स्टेटस नाही. बँकेत शेतकरी जाऊ द्या, तो बँकेचा मॅनेजर कोणी ऑफिसर त्याला झटकतो, अरे तुला सांगितलं ना परवा ये म्हणून. बरोबर आहे. एखादा कारकून गेला कुठला, त्याला बसा म्हणतो, खुर्ची देतो त्याला. ही परिस्थिती शेतकऱ्याची इंडियामध्ये आहे. आणि मग बाकीचं बदलते हवामान आणि जागतिक स्पर्धा. आता जागतिक स्पर्धा म्हटलं की लगेच तुम्ही म्हणाल आम्हाला काय माहीत आहे जागतिक स्पर्धा भानगडी, आम्ही आमचा कापूस सोयाबीन पिकवतो, आम्ही कसलं जागतिक स्पर्धा, आम्ही आमच्या बाजूच्या मोंढ्यात नेऊन विकतो. बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा, त्या मोंढ्यातला भाव आंतरराष्ट्रीय लेवलला ठरतो. हे तर मान्य आहे का नाही तुम्हाला? मग याच्यासाठी बरं का, याच्यासाठी आपण याच्यावर काय उपाय आहे? उपाय तर शक्य नाही. मग आम्ही काहीतरी याच्यासाठी करावं. 100% उपाय नाही, पण काहीतरी याच्यासाठी करावं म्हणून थोडासा प्रयत्न 1986ला मी एकच पर्याय याच्यात सापडला, तो म्हणजे गट शेती. गावातल्या समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, एकच एक पीक घ्यायचं. त्याला आम्ही, आपले डॉक्टर तिडके इथं आहेत, तेही आमच्या गट शेतीमध्ये जाफराबाद, जालना, औरंगाबाद, बुलढाणा इथं आम्ही गट शेती सुरू केली. तर या गट शेतीमध्ये आम्ही बरीच प्रगती केली आणि एकरी उत्पादकता, पुरी तंत्रज्ञान त्या शेतकऱ्याला देऊन एकरी उत्पादकता वाढवली. आता तुम्ही एक लक्षात घ्या, भारतामध्ये स्वातंत्र्याच्या वेळेस 51 मिलियन टन धान्य पिकत होतं फक्त, जे की आज या वर्षीचं 341 मिलियन टन आहे. म्हणजे 7 पट वाढले. बरोबर आहे. फळभाज्याचं उत्पादन त्यावेळेस 15 मिलियन टन होतं, म्हणजे 1.5 कोटी टन. तेही आता 350 मिलियन टन झाले. हे तर मान्य आहे का नाही तुम्हाला? कारण तुम्ही एक लक्षात घ्या, 72चा दुष्काळ होता. काही मंडळीला आठवत असेल तो दुष्काळ. खाण्या वाचून लोक परेशान असायचे, खायलाच मिळत नव्हतं. पिकलं नाही, खायलाच मिळत नव्हतं. आज अशी परिस्थिती आहे. तुमच्याकडं कमी होता, परंतु मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2012चा दुष्काळ, पाणीच नव्हतं. जगताप साहेब होते तिकडे त्यावेळेस, पाणीच नव्हतं, पाऊसच पडला नाही. पाऊस पडला नाही, खेड्यापाड्यांना पाणीच प्यायला नाही. औरंगाबादला अशी परिस्थिती झाली होती जगताप साहेब की कारखाने बंद करा, पाणीच प्यायला नाही.
30-30 किलोमीटरहून टँकर यायचे खेड्यापाड्याला, म्हणजे पाणीच प्यायला नव्हतं. पण असं कोणाला जरासं तरी वाटलं का की गव्हाचे भाव, गहू मिळणार नाही तर ते तर जाऊ द्या, पण गव्हाचे भाव वाढतील तरी? असं झालं नाही. म्हणजे 72ला सगळीकडं पाणी होतं, नद्यानं पाणी होतं. आम्ही कॉलेजला होतो, आमच्या शेताच्या बाजूला छोटीशी नदी आहे, तिथं आम्ही उन्हाळ्यात मासे धरले त्या वर्षी. त्यावेळेस पाणी होतं, अन्न नव्हतं. 2012ला अन्न होतं पण पाणी नव्हतं. हे तर तुम्हाला मान्य आहे का नाही? आता अन्नाचा दुष्काळ पडल कोविडमध्ये, सगळ्याच याच्यात कधी अशी भीती वाटते का की आता अन्न मिळणार नाही खायला, पाणी प्यायला मिळणार नाही याची मात्र भीती वाटते. याचं कारण काय की या अन्नानं हे पाणी पिलं. आता तुमच्या शेतीमध्ये त्यावेळेस नदीत पाणी होतं 72ला, वर आमचं हायब्रिड होतं CS1. उचलायची हेच नव्हती त्यावेळेस, यंत्रणाच नव्हती. आता तुम्ही कुठंही पाणी असलं, डोंगरावर घेऊन जाता, कुठेही घेऊन जाता. ही परिस्थिती आता तुमची झालेली आहे. आता आपली उत्पादकता हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. एकरी उत्पादकता आपली गहू देशाची उत्पादकता 28 क्विंटल पर हेक्टर आहे. हीच उत्पादकता चीनची 50 क्विंटल पर हेक्टर आहे. कापूस आपली उत्पादकता 15 क्विंटल पर हेक्टर आहे, पर हेक्टर बरं का. ही देशाची आहे. महाराष्ट्राची तर 12-12.5 क्विंटलच पर हेक्टर आहे. हाऊएव्हर हीच उत्पादकता चीनची 52 क्विंटल पर हेक्टर आहे. तुमच्या ब्राझीलची 50 क्विंटल पर हेक्टर आहे. इस्रायलची 56 क्विंटल पर हेक्टर आहे. ही इस्रायलची तर मी स्वतः पाहिली, इस्रायलला मी बऱ्याच वेळेस गेलो. ही उत्पादकता जी आपली फरक आहे, सूर्यफुलातही तसाच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या उत्पादकता पर एकर ही अतिशय कमी आहे. जोपर्यंत ही उत्पादकता एकरी वाढत नाही. आता तुम्ही एक लक्षात घ्या, फळाची उत्पादकता सुद्धा तुमचं संत्रा मोसंबीची 8 टन पर हेक्टर आहे. ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इस्रायल मी स्वतः पाहिली. इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेचं मी स्वतः पाहिली. तिथली उत्पादकता 50-60 टनापर्यंत आहे. 30-35 टन इस्रायलची आहे. साऊथ आफ्रिकेची 5000 एकरची सिंगल बाग पाहिली मी स्वतः पाहिली. तिथली उत्पादकता एकरी 20 ते 25 टन एकरी आहे. म्हणजे 50-60 टन हेक्टरी उत्पादकता आहे. आता याच्यात एक लक्षात घ्या, आपलं महाराष्ट्राचं 13 क्विंटल उत्पन्न जर धरलं, सध्याची सरासरी 13 क्विंटल आहे, त्याला 40,000 रुपये आपण खर्च धरला तर पर क्विंटल प्रोडक्शन कॉस्ट येते 3,000 रुपये, 3,077 रुपये. बरोबर आहे. आता हीच उत्पादकता उच्च तंत्रज्ञान वापरून जर कधी आपण 35 क्विंटलपर्यंत नेली, हेक्टरी बरं का, 35 क्विंटलपर्यंत नेली आणि हे नेण्यासाठी 1.5 पट जरी खर्च आला, तंत्रज्ञान वापरण्यासाठी खर्च वाढणार आहे 1.5 पट, म्हणजे अगदी 60,000 रुपये जरी खर्च आला
तरी 1714 रुपये पर क्विंटल प्रोडक्शन कॉस्ट येते. हे बारकावा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता मी बोलताना कसं म्हटलं 35 क्विंटल घेतली तर असं येईल, मग घेतली का नाही कोणी? घ्यायला पाहिजे म्हणणं हे सोपं आहे, मग घेतली का? ही आम्ही आमच्या गट शेतीमध्ये 2004 पासून डॉक्टर तिडके साहेब इथं आहेत, आमचे शिवाजीराव उगले यांच्या गावाला आम्ही 2004 पासून आमची उत्पादकता ॲव्हरेज 18 ते 20 क्विंटल आहे एकरी. म्हणजे हेक्टरी 40-45 क्विंटलपर्यंत आमची उत्पादकता जाते सरासरी, बरं का, एका शेतकऱ्याचं म्हणत नाही मी. आता अशी उत्पादकता असली तरच आपण जागतिक लेवलला टिकणार आहोत. सरकारनं भाव द्यावं, सरकारनं भाव द्यावं. मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोलत नाही, परंतु कोणतंही सरकार कुठून भाव देतील तुम्हाला? तुमची एकरी प्रोडक्टिव्हिटी जर असली तरच तुम्हाला ते परवडणार आहे. तुम्हाला एक आठवत असेल 7-8 वर्षापूर्वी साखरेचे भाव पडले, साखरेचे भाव पडले, जिकडं तिकडं चर्चा होती. आणि 20 टन साखर त्यावेळेस आयात केली, ती ठाण्याला एका गोडाऊनमध्ये ठेवली. तिथं शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी तक्रार केली आणि ती फाडले, थैले असे फाडले साखरेचे. ती साखर आयात केली होती 20,000 रुपये टनानं आणि आपल्याकडं त्यावेळेस 26 रुपये भाव होता, म्हणजे 26,000 रुपये टन. आता ती इथं 20,000 रुपये टनानं जर इथं आली, तिला 3-4 रुपये तर यायला खर्च लागला असेल. म्हणजे ती 16-17 रुपयांना त्या शेतकऱ्यांना परवडते, तुम्हाला 26 रुपये परवडत नाही. याचं कारण एकमेव म्हणजे तुमची पर एकर प्रोडक्टिव्हिटी. जोपर्यंत तुमची पर एकर प्रोडक्टिव्हिटी वाढत नाही तोपर्यंत शेतकरी म्हणजे कम्फर्टेबल राहू शकत नाही. आणि हे आम्ही 1986 पासून मी गटशेतीची सुरुवात केली जालना जिल्ह्यामध्ये आणि ती वाढत वाढत आता 19 गावामध्ये आणि ती पांगतच गेली. आता टेक्नॉलॉजी पांगत गेली. आता गटशेतीचं मी जास्त बोलत नाही, फक्त एक सांगतो तुम्हाला, गटांना जर कधी, आता गटशेती म्हणजे काय? गटशेती म्हणजे सगळ्या गावाची शेती एकत्र करायची असं नाही. ज्याची त्यानंच आपल्या शेतामध्ये जे काय पीक तुमच्या भागामध्ये घेतलं जातं तेच पीक अति उच्च तंत्रज्ञानानं घ्यायचं आणि ते आमचे टेक्नॉलॉजिस्ट, आमचे मित्र, मी आंब्यात असलो, मी कापसाचा तज्ज्ञ नाही, मी सोयाबीनचा तज्ज्ञ नाही, तिथं आम्ही कापसाच्या ठिकाणी कापसाचे तज्ज्ञ नेतो नॅशनल लेवलचे, सोयाबीनच्या ठिकाणी सोयाबीनचे तज्ज्ञ नेतो. सोयाबीन एक गाव आहे, त्या गावामध्ये 1400 एकरवर 7 क्विंटल उतारा सरासरी ज्या गावचा होता तो पूर्ण टेक्नॉलॉजी वापरली आम्ही, पूर्ण गावाचा उतारा 14.5 क्विंटलपर्यंत नेला. दुसऱ्या वर्षी आजूबाजूच्या गावांनी ते पाहिलं आणि त्या गावाचा उतारा तसा वाढत गेला. तर हे बघा, जोपर्यंत तुम्ही गटांना शेती करत नाही, गट शेती, तोपर्यंत तुम्हाला या जागतिक स्पर्धेमध्ये टिकणं अतिशय अवघड आहे. आता तुम्ही एक लक्षात घ्या, आत्महत्या, शेतकरी आत्महत्या विशेषतः कापसाचे शेतकरी करतात.
जास्तीत जास्त आत्महत्या कापसाचे शेतकरी करतात, बरोबर आहे? हे शेतकरी आत्महत्या कशा प्रकारची होते हे बघा. एका शेतकऱ्याचं समजा गावामध्ये एक 5 एकर जमीन आहे. 5 एकर जमीनमधला 3 एकर तर कापूस असतोच त्याचा, हे तर मान्य आहे का नाही? 3 एकर कापूस तो नियोजन करतो एक वर्ष की गावातला दुसरा शेतकरी 15-16 क्विंटल एकरी घेतो, आपलं 5-6 क्विंटलच येतं आहे. तर आपणही त्याच्यासारखं करू. त्याच्यासारखं करण्यासाठी तो प्रयत्न जीवापाड प्रयत्न करतो, नवीन कापूस लागवड करतो, त्याला खतं पाणी उसने पासणे करून, सर्वसाधारण परिस्थिती असते, उसने पासणे करून इकडून तिकडून भानगडी करून पैसे जमा करून खतं पाणी, जसं कापूस चांगला दिसतो तसं तो आणखी खर्च करत चालतो. कापूस वाढत जातो आणि त्याचं अपेक्षा काय असते की आपल्याला निदान 15 क्विंटल एकरी व्हावं. 15 क्विंटल एकरी हे 8,000 रुपये आजचा भाव नाही, मी 2,000-3,000 वर्षापूर्वीचा कॅल्क्युलेट केलेला आहे. 8,000 रुपयाप्रमाणे 45 क्विंटल कापूस होतो आणि त्याचा 3,60,000 रुपये एकूण उत्पन्न मिळू शकतं. त्याचा खर्च 3 एकरचा व्याजासहित पहिला 90,000 रुपये खर्च येतो. त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे घेतलेले असतात त्यांना, ते व्याज 1.5 पट जातं. 45,000 रुपये खर्च व्याज होतं. एकूण त्याचं 1,35,000 रुपये खर्च. हे जाऊन त्याला उत्पन्न राहतं नेट प्रॉफिट 2,25,000 रुपये. हा 2,25,000 रुपये त्याच्यासाठी खूप चांगली फिगर आहे. हे करण्यासाठी तो सगळे जीवापाड मेहनत करतो आणि असं पीक यावं, हे पीक हे 32 क्विंटल एकरी आलेले आहे, असं पीक यावं याची तो अपेक्षा करतो. आता हे करत असताना ऑक्टोबर उजाडतो, बोल तयार व्हायला लागतात आणि एखादी नॅचरल कॅलॅमिटी येते, सकिंग पेस्ट, लाल्या, वेगवेगळे काहीतरी, आणि तो कापूस असा होऊन जातो. आता पहिला कापूस आणि या कापसाच्या अंतर एक 4 किलोमीटर आहे. हे 2 फोटो जे घेतलेत ना मी, 4 किलोमीटर अंतर आहे यातलं. हे बघा, असा कापूस आला तर उत्पन्न किती येईल? निदान क्विंटल भर तरी येईल का एकरी? अशा याच्यामध्ये त्याला जरा कधी 1.5 क्विंटल जरी उत्पन्न आलं तरी त्याला फार झालं तर 3 एकरमध्ये 4.5 क्विंटल म्हणजे 36,000चा कापूस होतो. खर्च झालेला असतो जवळपास 1.5 लाख रुपये. त्याला निव्वळ तोटा होतो 99,000 रुपये. आणि 99,000 रुपये तोटा डायरेक्ट, म्हणजे त्या सामान्य शेतकऱ्यासाठी साधी गोष्ट नसते. त्याच्यासाठी 99,000 रुपये म्हणजे फार मोठी गोष्ट. आणि त्याचा मित्र मी त्याला काही मदत केलेली असते, पैसे दिलेले असते. मी असा कापूस पाहतो, कोणता? हा कापूस पाहतो की मला 100% गॅरंटी येते की आपले पैसे बुडाले, काही खरं नाही. मी त्याच्या मागं लागतो, ए चल माझे पैसे काढ, पैसे काढ. हे मित्र म्हणतात, नातेवाईकाकडून काही घेतलेले असतात, ते म्हणतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना जमा केलेले असतात. आणि शेवटी सावकार आणि मित्र कंपनी मग घरी येते, त्या मिसेसला बोलते, त्यांच्या पत्नीला, याला अक्कल नव्हती का? इतकं कशाला भानगडी केले, आमचे पैसे काढा आता.
आणि ही परिस्थिती जे टीनएजर मुलं असतात 10वी 12वीचे त्यांच्या घरचे जर मुलं असले ते म्हणतात आमच्या बाबाला अक्कलच नाही. आता तुम्ही एक लक्षात घ्या, ही परिस्थिती त्याच्या घरी आल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी काय करावं आणि मग तो शेतकरी वेगवेगळ्या नादी लागून काहीतरी करून आपलं डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करतो आणि मग काहीही करू शकतो. हे तर मान्य आहे का नाही? आता अशा परिस्थितीमध्ये आमच्या गट शेतीमध्ये आम्ही आतापर्यंत 8 क्विंटलच्या खाली कापूस जाऊ दिला नाही. वेगवेगळे दुष्काळ आले, लाल्या आमच्या गट शेतीमध्ये शिवतसुद्धा नाही. ही सकिंग पेस्ट जी आहे ना, जे मग दाखवला फोटो तुम्हाला, हा आमच्या गट शेतीमध्ये बिलकुल येत नाही. ह्या परिस्थितीमध्ये आमचं उत्पादकता ही 8 क्विंटलच्या खाली जात नाही, 13 क्विंटलच्या खाली गेली नाही हो. म्हणजे हे 8 क्विंटलच म्हटलं मी, 13 क्विंटलच्या खाली गेली नाही. आणि 13 क्विंटलच्या खाली गेली नाही तर त्या 13 क्विंटलच्या हिशोबानं, त्या 8 क्विंटलच्या हिशोबानं त्याला 24 क्विंटल कापूस होतो. 8,000 रुपयाप्रमाणे 1,92,000 रुपये होतात त्याचे. खर्च 1,35,000 गेला तर त्याला थोडाफार 5-25,000 50,000 रुपये नफा राहतो. मग मात्र तो सगळ्यांचे पैसे दिले की सगळी मंडळी येते आणि सगळ्याचे पैसे दिले ते खुश असतात. ते म्हणतात घरी, मग मिसेसकडे चर्चा होती की यांना फार चांगलं काम केलं होतं यावर्षी, पण हे निसर्गानं साथ दिली नाही किंवा काहीतरी अडचणी आल्या, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल ताकदीनं करायचं. आणि तो हिम्मत हारत नाही. आणि याच्यासाठी ही जी पॅचअप टेक्नॉलॉजी आहे, तिडके साहेब तुम्ही पण लक्षात घ्या, ही जी पॅचअप टेक्नॉलॉजी आहे त्याचा कापूस असा होणारच नाही, हे आपल्या गट शेतीतून पाहिलं गेलं पाहिजे आणि ते आम्ही पाहतो. तर हे गट शेतीचं आता आमच्या गट शेतीमध्ये, आता ह्या टेक्नॉलॉजी जुन्या झाल्या, आमच्या गट शेतीमध्ये आम्ही पहिली 2004 मध्ये अति घन लागवड आणली. त्या काळात अति घन लागवड नव्हती. दुसरं ठिबक, तिसरं बेसल डोसचा वापर. ठिबक असलं की तुम्हाला सुरुवातीचा डोस देता येतो, कोरडवाहू असलं तर सुरुवातीचा डोस शेतकरी द्यायला घाबरतात. बरोबर आहे ना जगताप साहेब? माझं भाषण चालू असताना कृपया आपले काही प्रश्न असले ते रिलेटेड तर त्याच वेळेस विचारले तर चांगलं होईल. जे त्याच वेळेस आपल्याला त्याच्याविषयी बोलता येईल. ठीक आहे? हां बोला. ही अतिघन लागवडची कन्सेप्ट जी आहे, मी चंद्रपूरला जिल्हाध्यक्ष कृषी म्हणून काम केलं होतं. तिथे एक तक्रार झाली होती की ही जी सेंद्रिय बोंडअळी जी आहे ती कोरपणा तालुक्यात आली म्हणून. मग आम्ही ते कोरपणा तालुक्यामध्ये सेंद्रिय बोंडअळीचा प्रकोप झाला. मग आम्ही ते शेताला गेलो, शेतं पाहिली. अशाच प्रकारे अतिघन लागवड होती. उसा एवढी 8-9 फूट कापूस होता आणि तिथं पिंक बोलवर्म तर होता, शिवाय ती जी बोंडसड आहे ती अगदी 90% होती. म्हणजे कुठलंही वरून हिरवं पण आतून सडलेलं. आणि त्याच्याच बाजूला मात्र जे रेग्युलर स्पेसिंग होतं त्या रेग्युलर स्पेसिंगमध्ये मात्र हे प्रॉब्लेम अजिबात नव्हता. व्हेरी गुड क्वेश्चन. हा म्हणजे म्हणून मी मला शंका आली, म्हटलं तुम्ही खूप छान कसं केलं पाहिजे. ऐका ते असा वेळेवर प्रश्न विचारला ना त्याच्याविषयी आपल्याला लगेच चर्चा करता येते. हे बघा, मी आंबा अल्ट्रा हाय डेन्सिटीवर काम करतोय, ते आपण नंतर येणार आहे. त्याच्या अगोदर कापसामधली अल्ट्रा हाय डेन्सिटी आली. अल्ट्रा हाय डेन्सिटी ओनली घन लागवड नाही, अति घन लागवड. तुम्हाला नॉर्मल स्पेसिंगपेक्षा कुठल्याही प्रकारे स्पेसिंग कमी करायची असली तर
कॅनॉपी मॅनेजमेंट ही आलीच, आणि जोपर्यंत तुम्ही कॅनॉपी मॅनेजमेंट करण्याची कॅपॅसिटी नाही तोपर्यंत तुम्ही घन लागवडही करू शकत नाही. अतिथं जाऊ द्या, घन लागवडही करू शकत नाही. आणि कापसामध्ये हे वाढीचे व्यवस्थापन, हे जे मी शेवटी म्हटलं ना, वाढीचे व्यवस्थापन म्हणजे लागवडीनंतर 45 ते 55 दिवसाच्या दरम्यान नुसते पाते लागायच्या टाईमला लिव्होसिन किंवा चमत्कार याची एक स्प्रे केला, चमत्कारचे 2 करावं लागतात, तरी वाढ त्याची नियंत्रणात राहते, इंटरनोड साईज कमी होते आणि बोल जास्त लागतात. आणि आम्ही म्हणजे ट्रायल घेतलेले आहेत. लिव्होसिन जर वापरलं त्यावेळेस, तर बिना लिव्होसिन वापरलेलं आणि लिव्होसिन वापरलेलं एका शेतात आम्ही ट्रायल घेतल्या. बोल साईज 15 ते 20% वाढते आणि 20% एकूण बोल वाढतात, नंबर ऑफ बोल्स वाढतात. आणि तुमचा शेवटचा जो प्रश्न होता साहेब, की सेंद्रिय बोंडअळी, सेंद्रिय बोंडअळी नाही, या दोन्ही तिन्ही आळ्या तुमचा पिच्छा सोडणार नाही. बोंडसड, हे बघा, बोंडसड, सेंद्रिय बोंडअळी, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुमचा पिच्छा सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही GM नको, BT नको, हे जोपर्यंत तुम्ही ढोल वाजवत बसणार आहे तोपर्यंत तुमचा सेंद्रिय बोंडअळी, बोलसड, हे ज्या गोष्टी आहेत ह्या पिच्छा सोडणार नाही. आणि तुम्ही इतके भारी आहात की GM सोयाबीन आयात करता, GM तेल सोयाबीनचं आयात करता, तुमच्या इथं GM नको. GM मध्ये काय वाईट आहे हे जर विचारलं तर एकाही म्हणणाराला मी चॅलेंज देतो, त्यांना सांगावं याच्यात वाईट कोणता गुण आहे. नुसतं GM वाईट. आणि तुम्हाला एक सांगतो, तुमचं बीटीचं कापसाचं उत्पादन 3-4 वर्षामध्ये एकदम घसरलेलं आहे. सुशील भाऊ, तुम्ही आता साहेबही आहेत, जगताप साहेब आहेत, तुम्ही बीटी आणली 2002ला, म्हणजे 99ला 96ला आणली, पण 2002पर्यंत तुम्ही रिलीजच होऊ दिली नाही. अडथळे याच्यातून डॉक्टर माई साहेब, तुमचे माई साहेब माहीत असतील तुम्हाला, ते इथं कॉटन रिसर्च सेंटरचे हेड झाले, त्यांनी गव्हर्नमेंटला रिकमेंड केलं आणि त्यावेळेस बीटीला परमिशन भेटलं इंडियामध्ये. बीटी आली, BG1 नंतर BG2 आलं 2-3 वर्षातच, बरोबर आहे. आणि परत ढोल वाजवायला सुरू केलं की बीटी बंद. बीटीचं रिसर्चसुद्धा बंद केलं. सीड कंपन्यांनी, जगताप साहेब जालन्याच्या, इतक्या फंटॅस्टिक लॅबोरेटरी सुरू केल्या होत्या, एवढा खर्च केला त्या लॅबोरेटरीवर GM स्टडी करण्यासाठी. सगळ्या लॅबोरेटरी मातीत गेल्या, रिसर्चसुद्धा करायचं नाही. आणि BG1 BG2 निघालं आणि तिथं जे अडथळा आला, परदेशामध्ये BG7 पर्यंत गेले. मग ही सेंद्रिय बोंडअळी येणार का नाही? किती दिवस ते BT1 टिकणार आहे? तुम्हाला जर रिसर्चच करू द्यायचं नाही, तुम्ही, माझं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी भाव वाढ मागण्यापेक्षा हे जे अडथळे आहेत, STBT, याला अडथळे आणतात. आता मी आज हे बोलतो, मी नोकरीत असतो तर मी नसतो बोललो, हेही तुम्ही लक्षात घ्या. तर अशी परिस्थिती याच्यामध्ये आहे जगताप साहेब. तर हे कुठंतरी याला आळा घातला गेला पाहिजे. आता कापूस बनपर उत्पन्नासाठी मी काय करतो बरं का, हे तुमच्याकडं ठेवतो, मला आंब्यावर बोलायचं आहे.
हे कापसाचं उत्पादन बघा. असे हॅपी जर कधी फॅमिली असली, 32-35 क्विंटल जर उत्पन्न आलं तर ती किती खुश राहणार फॅमिली. आणि हे सोयाबीनचं मी सांगितलं तुम्हाला आत्ता. हे गहू, आपल्याकडे गव्हाचं किती उत्पन्न येतं आहे? 10-12 क्विंटल. सुशील भाऊ, हे उत्पन्न वरुडचं आहे, नाक्याचं वरुड, चिखलीजवळ, बुलढाण्याच्या चिखलीजवळचं. 31 क्विंटल एका एकरमधलं आहे. 31 क्विंटल महाराष्ट्रातलं येईल. पंजाबमध्ये ठीक आहे, महाराष्ट्रातलं उत्पन्न आहे. आता हे बाकी बचत ठिबक वापरणे गरजेचं आहे. हे आमचं उत्पन्न, प्रत्येक पिकाचं उत्पन्न पटीत वाढले. 3 पट, 2.5 पट, 2.25 पट सगळं उत्पन्न. आणि मी काय करतो बरं का, तुम्हाला कोणाला पाहिजे असलं तर हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इथं डाउनलोड केलेलं आहे. ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्यांच्याकडून घ्या, किंवा नंतर मी फोन नंबर देईल, मला व्हॉट्सअपवर मागा, मी व्हॉट्सअपवर आपल्याला पाठवेल. आता हे खामखेडा एक विलेज, ह्या गावचं 1906-07ला उत्पन्न होतं पर हेड 45,000 रुपये. त्यावेळेस 8-9ला हे जालना जिल्ह्याचं उत्पन्न होतं पर हेड 45,000 रुपये. खामखेड्याचं होतं 41,000 रुपये. खामखेड्याचे 12-13ला उत्पन्न झालं 1,06,000 रुपये. 2.25 पट उत्पन्न त्यांचं, 2-2.5 पट उत्पन्न वाढलं. आणि हे ओनली बिकॉज ऑफ ही गट शेती. आणि याच्यात असतं काय बरं का साहेब, एका शेतकऱ्याला फायदा झाला किंवा 4 शेतकऱ्याला फायदा झाला, ते पाहिलं की बाकीचे शेतकरी त्याच्याकडे वळतात. शेतकरी हा फॉलोअर जास्त आहे. डायरेक्ट तो करण्याच्या ऐवजी दुसऱ्याचं, एखाद्याचं यश मिळालं की मग तो त्याच्यात पडतो. हे सगळं. आता हे लसूण लावला बरं का, लसूण आम्ही पहिला बेडवर लावला. ही 2006ची गोष्ट. त्यावेळेस बेडवर लसूण लावणं ह्या गोष्टी नव्हत्या. बेडवर लसूण लावला. देऊळगावला जाऊन त्यांनी आपला साधा लसूण आणला आणि बेडवर ठिबकवर सगळी टेक्नॉलॉजी वापरून लावल्यामुळं तो असा टपुरा मोठाच्या मोठा लसूण झाला. त्याला ग्रामीण बँकेनं औरंगाबादच्या ठिबकसाठी फायनान्स केलं होतं. त्या ग्रामीण बँकेच्या चेअरमनला आणून दाखवलं, म्हणलं हे तुमच्यामुळं. त्यांनी काय केलं, ते लावलेल्या लसूणची साईजचे लसणाच्या कांड्या घेतल्या 5-10. ते 10 मिनिटात कन्क्लूड करायचे. मी इथं 12:30 पासून थांबलोय. 10 मिनिटात कन्क्लूड करणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही. मी निदान 15-20 मिनिटं तरी मी चालू ठेवणार आहे. आलो आंब्यावर आता आलोय मी. नाही ठीक आहे. तर हे बघा, त्यांनी काय केलं, तो लसूण लावलेला आणि याचा शोकेसमध्ये ठेवला. ते लावला लसूण झाला कांदा. ह्या पद्धतीनं ते वाढले. आता आम्ही द्वादशीचे कार्यक्रम घेतो. आतापर्यंत 240 द्वादशीचे कार्यक्रम झाले. आता 41वा 3-4 दिवसात आहे. याला सगळे कलेक्टर, सगळे पाहुणे मंडळी असतात. आता आपण आंबा उत्पादन, आंबातून किती पैसे येतात आपल्या इंडियामध्ये, ते मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. माझा मोबाईल द्या. हे बघा, आंबा आपण भारतातच आंबा तयार झाला. तुमच्याकडं आंबा साखऱ्या, खोबऱ्या, गोटी, नाकाड्या हेच आंबे पूर्वी होते.
बागा लावायला सुरुवात मी 1990ला गुजरातमध्ये PhD केली. तिथून पहिला केसर आंबा आम्ही औरंगाबादला आणला, तिथं लागवड करायला सुरुवात केली. सुरुवातीला तुम्हीच कृषी खात्यानं 10 बाय 10 मीटरवर लागवड सुचवली. आम्ही तो 15 बाय 15 फुटावर लावला. ती घन लागवड पहिली जिरडगावला मी 500 एकरवर गट शेतीच्या माध्यमातून 500 एकरवर लागवड केली. आणि नंतर 2000 आता हे निर्यात वगैरे आपण काही जास्त बोलायचं नाही, निर्यातीची लक्ष तुमच्या याच्यात ठेवा. माझं निर्यातीतच खास काम आहे. भारताची निर्यात ही 30,000 ते 60,000 टनाच्या मध्येच गेल्या 25-30 वर्षात आहे. आता हा टेबल मी का दाखवतोय, हे बघा, भारताची 14-15 मध्ये 42,000 टन निर्यात होती, पाकिस्तानची 65,000 टन होती. हाऊएव्हर दुसऱ्या वर्षी आपली 36,000 टन झाली, त्यांची 1,27,000 टन झाली. तिसऱ्या वर्षी आपली 53,000 टन झाली, ते 2,15,000 टनावर गेले. आंब्याचं उत्पादन आपलं 23 मिलियन टन आहे, 230 लाख टन, आणि त्यांचं फक्त 17 लाख टन आहे. या वर्षीची सुद्धा त्यांची निर्यात 2,20,000 टन आहे, आणि आपली निर्यात काहीतरी 25-26,000 टन आहे. तर ह्या गोष्टीसाठी मी गेल्या वर्षी मुंबईला, हे नुसतं बोलून सोडत नाही, वेस्टर्न इंडिया एक्सपोर्टर असोसिएशन बरोबर इंडियाचे सगळे 12-13 टॉपचे एक्सपोर्टर बोलवले. यांचे प्रश्न सोडा याच्यासाठी मी स्पेशल मीटिंग कॉल केली होती. त्याच्यातून शेवटी ते सरकार आहे. मग दुसरी गोष्ट, आता निर्यात कोणत्या आंब्याची जास्त होती? सगळ्यात जास्त आंबा निर्यात होतो 51% केसर आंबा. नंबर 2वर आहे बैंगनपल्ली, आणि हापूस हा 3ऱ्या नंबरवर आहे. ओनली बिकॉज ऑफ तुमचं स्पॉन्जी टिश्यू आणि म्हणजे त्याचं बेरिंग. तर ह्या केसर आंबा जेवढा निर्यात होतो त्यातला गुजरातचा 88%, महाराष्ट्राचा फक्त 22%, कारण महाराष्ट्रामध्ये अजून लागवड वाढलेली नाही. आता आपल्याकडं बरं का, आंबा लागवडीला आपण सुरुवात केली त्यावेळेस आपण आंबा कधी काढायचा, काय काढायचा हे कधी पाहत नसे. मग आंबा काढायला कधी यायचा आपला? 20-25 मेला. 20-25 मेला आंबा काढायला नॉर्मली येतो आपला महाराष्ट्रातला. कोकणाव्यतिरिक्त बोलतोय बरं का मी, कोकणातलं वेगळं आहे, बाकी संपूर्ण महाराष्ट्रात सारखं आहे. तर हे 20-25 मेला आंबा काढायला आला की भाव अगदी त्याचे 15, 20, 25, 30 रुपयांना एकदम होलसेलमध्ये खाली डाऊन होतात. आता याचं कारण काय? गुजरातचा आंबा त्याच वेळेस येतो आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात केसर आहे. हेच भानगडी लक्षात घेऊन आम्ही म्हणजे मीच त्याच्यामध्ये मुख्य होतो. हे पॅक्लोब्युट्राझॉल टेक्नॉलॉजी जनरलाइज केली, सगळीकडे वापरायला सुरुवात केली. पॅक्लोब्युट्राझॉल टेक्नॉलॉजीला कोकणात सगळीकडे नाव ठेवायला लागले. परंतु या पॅक्लोब्युट्राझॉल टेक्नॉलॉजीना आपण आंबा 1 एप्रिलला मार्केटमध्ये येतो. आता हे तुम्हाला आंब्यामध्ये पैसे किती मिळतात हे तुम्ही प्रत्यक्ष ऐका. 120 एकर आंबा आहे. कुठं आहे? औरंगाबादहून पुण्याला जाताना नेवासा लागतो, नेवासा फाटा. नेवासा फाट्यापासून 8-10 किलोमीटर आत 120 एकर आंब्याची लागवड आहे. त्याच्यामध्ये त्याला गेल्या वर्षी 630 टन आंबा झाला. या वर्षी म्हणजे संपलेल्या वर्षी
त्यातला 450 टन KB एक्सपोर्टनं निर्यात केला. मीच तिथं होतो. त्याचा सरासरी भाव सुरुवातीला 240 भेटला. 1 एप्रिलला जो काढायला आला त्याला 240 रुपये भाव भेटला आणि जो 1-2 मेपर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत गेला त्याला 110 रुपये भाव भेटला. असा त्याला तिथं 7.25 कोटी रुपयाचा आंबा झाला. राहिलेला 120 टन त्यांना डायरेक्ट मार्केटिंग केली नगरमध्ये. तो 100 गेला. त्याचे 1,80,00,000 रुपये झाले. असा त्याला 8.25 कोटीचा माल आंबा झाला. हा आंबा गेल्या वर्षी त्याला 750 टन झाला होता. या वर्षी कमी होऊनही भाव चांगला मिळाला. 8.25 कोटी रुपये झाले. तो मारवाडी माणूस आहे, सगळा हिशोब लिहिलेला असतो. त्याला 70,000 रुपये एकरी खर्च आला. हा खर्च जाऊन त्याला 6.5 पावणे 7 लाख रुपये नेट प्रॉफिट एकरी राहिला. तर हे आंब्याचं गणित आहे. आता हे कमी उत्पादकतेचे कारण, आपल्याकडं आंबा निर्यात योग्य आंबे बाग बघा आहे. अशा बागा आपल्याकडं 75-80% बागा अशा आहेत निर्यात योग्य. घरी खायला तरी मिळते का अशी? याच्यातून घरी खायला तरी निघतात का? फक्त आंबा काढता येत नाही. रिलिजियस टच आहे आपल्याला असल्यामुळं याला काढू नये, आंबा उपटून टाकू नये म्हणून ही बाग राहिली. आणि अशाच बागा आपल्याकडं 60-70% 45,000 हेक्टरवर आपली लागवड आहे जगताप साहेब. त्यातला म्हणजे कोकण सोडून बरं का, कोकणाची 1.25 लाख हेक्टर तू वेगळी आहे. आपली लागवड पूर्ण महाराष्ट्राची 55,000 हेक्टर आहे. त्यातली 5-7 हजार हेक्टरसुद्धा अशी नसेल. ही लागवड बघा तुम्ही. ही लागवड एकरी याचं 2 एकर शेती, याची द्राक्ष बागायतदार आहे सोलापूरचा. 2 एकर शेती आहे आपला, 2 एकर आंबा आहे. 12-13 एकर त्याचे द्राक्ष होते. त्यातला 2 एकर द्राक्ष काढले, आंबा लावला आणि त्या आंब्यातून अतिघन लागवड पद्धतीनं आंबा लागवड केली आणि तो 14-15 लाख रुपये दरवर्षी मिळवतो. मी 2005ला साऊथ आफ्रिकेला गेलो. तिथं आंब्याची 5,000 एकरची एकच एक बाग पाहिली. ही अशी 1 बाय 4 मीटर, काही 1 बाय 4.5 मीटर आणि त्यावेळेस ही 15 वर्षाची बाग होती. या बागेमध्ये तुम्ही विचार करा, हा फोटो आम्ही स्वतः घेतलेले फोटो आहेत. हा 20 ते 22 टन माल एकरी होणार का नाही याचा? हे बघा, फळं बघा तुम्ही, खालपासून वरपर्यंत नुसते फळं आहेत. हे आपण का करू नये? आणि हे आपण का करू नये? 5ला मी नोकरीत होतो कृषी विद्यापीठ परभणीच्या. परत आल्यानंतर विद्यापीठात तर काही करायचा मुद्दाच नव्हता जडे साहेब. मग जे ओळखीचे शेतकरी होते त्यांना तयार केलं. त्यांच्या शेतात पहिली बाग लावली 2006 साली 2 बाय 4 मीटरवर उस्मानाबाद जिल्ह्यात. दुसऱ्या वर्षी पैठणला लावली 2 बाय 4 मीटरवर. आणि हळूहळू ही लागवड वाढत गेली. वाढत जात असताना जसा तुम्ही मुद्दा काढला की ते एकमेकात मिळतील वगैरे, हे बघा आंब्यामध्ये 10 बाय 10 मीटर म्हणजे सामान्य लागवड. हे आंब्याच्या परदेशी जातोय 13 बाय 13 मीटर 80पर्यंत होती. हे 10 बाय 10 मीटर आहे ना जगताप साहेब, 80पर्यंत 13 बाय 13 मीटर सांगायचो आम्ही विद्यापीठ. याच्या लागवडी याच्यात आहे साऊथ गुजरातमध्ये. नंतर 10 बाय 10 मीटरवर आली
आणि आम्ही जी जिरडगावला 5 बाय 5 मीटर केली ती तपासून विद्यापीठानं 5 बाय 5 मीटर आता रिकमेंड केली. आता आम्ही आलोय 1.5 बाय 4 मीटरवर. आता याला सुद्धा अडथळे तुमचे कृषी खात्याचे येत आहेत. आम्ही पत्र दिलं भुमरे साहेबाला, ते पणन हे असताना फलोत्पादन मंत्री असताना, आणि त्यांनी त्याच्यावर पत्र काढलं की लागवड कुठल्याही अंतरावर असू द्या 5 बाय 5चा बेनिफिट द्या. बरोबर आहे. तर तेव्हापासून आता लागवड कोणत्याही अंतरावर केली म्हणजे अतिघन करता येते तुम्हाला. आता अतिघन लागवड का, हे बघा, 13 बाय 13 मीटर जरी असली तरी 10, 12, 15 वर्षानंतर ते झाडं एकमेकाला मिळतात. एकमेकाला जशा छत्र्या मिळतात पावसाळ्यात तसे ते मिळतात. आणि टॉपलाच पानं असतात, खाली जी काडी असते तिला कपडा नसतो. म्हणजे ज्या फांद्या खालपासून वर जातात त्याच्यावर पालाच नसतो. तिथं पाला नाही म्हणजे तिथं फळधारणा होईल का? फळधारणा शेंड्यातच होते. हे बघा, हे झाड 13 बाय 13 मीटरचं गुजरातमधलं आहे बरं का. हे एकदा याला टॉपिंग केलेली आहे तरी 15 वर्षापूर्वी. आता या झाडाला जर शेंड्याला वर फळं लागले, त्याला फवारणी, त्याला विरळणी, काढणी, या सगळ्या गोष्टी कशा प्रॅक्टिकली शक्य आहे का? मग मी झाडाला उन्हाची गरज असते हे सगळ्याला माहिती आहे, हे काही नवीन नाही. परंतु किती गरज असते हे बघा. झाडाला खालपासून वरपर्यंत ऊन लागत गेलं, ऊन मिळत गेलं पाहिजे. नुसतं वरून ऊन मिळालं तर ते वरच फळं येतात, खाली फळं येत नाहीत. आणि त्यासाठी मग आंब्याची अतिघन लागवड, पण रेक्टँग्युलर पद्धतीनं, एकीकडून अंतर जास्त आणि एकीकडून अंतर अतिशय कमी. आता तुमच्या इथं नागपूरलाही मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. उद्या मी काही व्हिजिटला, आज सकाळीच एका 60 एकरच्या बागेला व्हिजिट केली, उद्या 2-3 बागेला व्हिजिट आहे इथं, या अतिघन लागवड बागेला. म्हणजे नुसते आम्हीच करतो तसं नाही, इकडं सगळीकडे ही लागवड. आता जास्त घन लागवड असली तर ह्याच्यामध्ये काय फायदे काय होतात? ते फोटो पुढे गेले. हे बघा, फायदे काय होतात याच्यात. 2 ओळीमध्ये अंतर जास्त ठेवलं आपण, 2 झाडामध्ये अंतर 1.5 मीटर म्हणजे 5 फूट केलं, 2 झाडामध्ये 14-15 फूट केलं की ओळीच्या ओळी ठेवायच्या. आता ह्या ओळी दक्षिण उत्तर पाहिजे. या ओळी एकमेकाला 2 झाडं जे असतात 5-5 फुटावर जे झाडं असतात 3-4 वर्षातच ते एकमेकात मिळतात, पण ते एकमेकात असे घुसत नाही. बरोबर आहे. ते दुसरीकडे जागा पाहतात. मग ह्या 2 ओळीमध्ये फक्त ते मिळू द्यायचे नाही. आता 2 ओळीमध्ये मिळू द्यायचे नाही. तुम्ही बघा, खालपर्यंत याला ऊन लागतंय. उत्तर दक्षिण असल्यामुळं सकाळपासून इकडच्या बाजूला ऊन सुरू झालं की दुपारी डोक्यावर येतं, दुपारच्या नंतर संध्याकाळी दुसऱ्या बाजूला मिळतं, फुल सूर्यप्रकाश त्याला मिळतो. बरोबर आहे. हे याचं खरं गणित आहे. आणि लागवड करताना बरं का, तुम्ही याला नालीच केल्या गेली पाहिजे. हे बघा, हे अशी 1 बाय 1 मीटरची पूर्ण नालीच करायची. जवळजवळ 1 मीटरचे खड्डे केल्यापेक्षा नालीच करायची. आता काही लोक तर असं सांगतात की जाऊ द्या ना, थोडंसं उकरान लावून द्या. त्याचं मूळ हे 1 मीटरपर्यंत सहज खाली गेलं पाहिजे. तुम्ही शेतीमध्ये तुमच्या 9 इंचाच्या खाली, नांगरटीच्या खाली कधीच त्याला हात लावलेला नाही.
हजारो वर्षापासून गेले नाही. ती जमीन पॅक असते, तिथं मुळी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं ही नाली करणं अत्यंत गरजेचं आहे. ही नाली भारी जमीन असली तर नालीचा पहिली बकेट जी असते JCBची, मोठ्या JCBची, ती एका बाजूला टाकायची. खालची बकेट असते ती दुसऱ्या बाजूला टाकायची. खालची बकेट ही नाली भरण्यासाठी नाही वापरायची. वरच्या बकेटवरच परत तितकाच मुरुम टाकायचा. मुरुम हा चांगला टाकायचा आणि मग नाली भरून घ्यायची. नाली भरल्यानंतर तिला असा बेड करायचा 1 फुटाचा, उंच बेड झाला पाहिजे. तर भारी जमीन असली तर मुरुम टाका, एकदम हलकी जमीन असली तर काही गाळ टाका. आणि मग इथं लागवड करत असताना तुम्ही 5-5 फुटावर त्याच्यामध्ये जे काय मसाला पाहिजे, 1-1.5 क्विंटल 1-1.5 किलो तुमचं सुपर फॉस्फेट, शेणखत हे भरून ते लागवड अतिशय योग्य पद्धतीनं ती लागवड झाली पाहिजे. त्याच्यात मी जास्त डिटेल जाणार नाही, आता वेळ कमी आहे. आता याच्यामध्ये काय होतं बरं का, कलम आपण आणून लागवड केली की सोटमूळ खाली जात नाही, ते जागीच गुंडाळल्या जाते. हे तर मान्य आहे का नाही तुम्हाला? ते नाली 1 मीटर, 1 बाय 1 मीटर, रुंदी 1 मीटर आणि खोली 1 मीटर. तर याच्यामध्ये याचं सोटमूळ खाली जात नाही. मग याच्यात आम्ही पहिलं काय केलं, जिरडगावला 2000 साली आम्ही इन्स्टिट्यूट लागवड केली. जाग्यावर कोळी लावायच्या. त्यावेळेस ठिबक नव्हतं. त्या बऱ्याच भानगडी आहेत, ते सांगणार नाही आता, ती जुनी टेक्नॉलॉजी झाली. मग काय झालं की कलम लावायला एकाला कोळी लावल्या तर 1 वर्ष उशीर लागतो. मग कलम लावायचं, कलमाचं सोटमूळ खाली जात नाही म्हणून त्याच्या बाजूला या असं 3 कोळी लावायच्या. हे कलम लावलेलं आहे, त्याच्या बाजूची कोय उगलेली आहे बघा. ते झाड बघितलं का तुम्ही? हे थोडंसं मोठं झालं, दुसरं पेरं टाकलं त्यांना. सप्टेंबरच्या दरम्यान त्याचं शेंड मारायचं, त्याला पाचर करायची आणि याच्यामध्ये बसून द्यायचं. हे असं 3 कोळी टाकल्या, त्या उगल्या, त्याला जोडल्या आणि शेवटी हे असा जोड झाला. तो एक याच्यातलं सोटमूळ पार खाली जाणार कोळीचं, हे सगळे ताण सहन करणार. पाण्याचा ताण, वाऱ्यानं झाड कोलमडणार नाही, हे सगळे ताण ते सहन करणार. ही पूर्ण बाग अशी उभी केलेली आहे. आता तुमच्या इथं दिवटे साहेबाकडं कानोली 12ला अशी बाग उभी राहते, 60-70 एकर. हे बघा, हे जिरडगावची लागवड. हे नंतर हे दोन्ही खोडं एकच होतात बरं का. एका याच्यात डबल खोड आहे, दुसऱ्या याच्यात 3 खोडाचा जोड आहे. 3 सुद्धा एकमेकाला जोडता येतात. बाकी मल्चिंग करणे, नवीन कलमाची काळजी घेणे. आता नवीन कलमाची काळजी घेणं म्हटल्यानंतर फक्त एक प्रश्न मी आपल्याला विचारतो. लागवड केल्यानंतर तुमच्या आंबा बागेचा सगळ्यात मोठा शत्रू पहिल्या वर्षी कोण? त्याच खरीप सीझनमध्ये पहिल्या वर्षी सगळ्यात मोठा शत्रू कोण? आंब्याचा. जंगली जनावरं, रोग, कीड. सगळ्यात मोठा शत्रू हा तुमचा त्या शेतामध्ये आंतरपिकात आऊत चालवणारा गडी. तो मध्ये तुम्ही सोयाबीन कुठलं तरी पीक घेता कमी उंचीचं, तो त्याच्यात डवरं कोळपं चालवताना त्या सोयाबीनच्या पानालाही धक्का लागू देणार नाही, त्याची पूर्ण काळजी घेईल तो. परंतु किती आंब्याचे झाडं वरबाडून गेले याच्याकडं तो दुर्लक्षच करेल. मालक गेल्यानंतर त्याला दिसतं. आणि मालक तर आजकाल कोणी शेतात नसतो, तो जवळच्या तालुक्याला जिल्ह्यालाच असतो, त्याला वेळच नसतो.
आणि मग हे पानं खाणारी अळी. आंब्यामध्ये रोग कीड हे फार नाहीत, मात्र पहिल्या वर्षी ही अशी शेंडे अळी, लगेच सप्टेंबरमध्ये अशी शेंडे अळी येते. शेंडे अळी आली की ते गेलं, 3 महिने ते झाड मागं पडलं, निःशेपण होऊन जातं. त्याच्यासाठी साधे कुठलेही औषधं वापरा, आपले कापसाचे औषधं ह्या अळीसाठी कामी येतात. निमार्क येतं, क्लोरोपायरीफॉस, मोनो, म्हणजे फार काही 10,000 रुपये किलोचे किंवा लिटरची औषधी घ्यायची गरज नाही. आणि आपल्याकडं बरं का, ही वारा प्रतिबंधक झाडं कोकणाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत गरजेची, कारण आपल्याकडं फळधारणा होऊन फळं मोठी व्हायला लागली की मार्च सुरू होतो. मार्च एप्रिलमध्ये टेम्परेचर जातं 40च्या वर, 45, 46, 48, आणि कोरडं हवामान याच्यामुळं त्या झाडापासून आंब्याची फळाची वाढ कमी होती, डागाळतो, बऱ्याच गोष्टी होतात. त्याच्यासाठी असे विंड ब्रेक्स, वारा प्रतिबंधक झाडं हे तिथले आहेत, साऊथ आफ्रिकेचे आहेत. असे जर झाडं लावले तर या झाडापासून संरक्षण होतं. हे साऊथ आफ्रिकेचीच बाग आहे. हा एक निळ्या शर्टाचा माणूस दिसतो, तिथून मी तो फोटो घेतलेला आहे. हे 5,000 एकरचं रान, म्हणजे त्यांना सगळीकडं एकच वारा प्रतिबंधक झाडाची लाईन लावली असं नाही, 5-5 एकरचे पीस केले आणि त्या पीसमध्ये त्यांना ते लागवड केलेली आहे. आणि हा फोटो मी हा जो माणूस दिसतो तिथून घेतलेला आहे. हा त्याच्या शेतामध्ये त्याचंच धरण आहे, स्वतःचं धरण स्वतःच बांधलं आणि त्या धरणाचं पाणी तो वापरतो. आपल्याकडं बांध बंदिस्ती करायची असली तरी सरकारनं करायला पाहिजे. आच्छादनाचा वापर, हे बघा, आच्छादन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आच्छादनाचा वापर, सगळ्यांना काय वाटतं की आच्छादनाचा वापर म्हणजे फक्त पाणी कमी लागण्यासाठी आहे. आच्छादनाचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की तुमचं उन्हाळ्यामध्ये ती जी पांढरी मुळी असती ती रेग्युलर टेम्परेचर मेंटेन झाल्यामुळं टेम्परेचर मेंटेन होतं आणि त्यामुळं ती पांढरी मुळी फास्ट चालते. ह्या सगळ्यात मोठा फायदा आहे. आता छाटणीचे आंब्यामध्ये आम्ही जे शिकलो, तिडके साहेब आपल्याला जे शिकवलं, आंब्यात छाटणी नको. का नको? जे एव्हरग्रीन झाडं आहेत, सदाहरित वृक्ष आहेत, यांना छाटणीची गरज नाही. परंतु ही छाटणी आम्ही 90पासून आपल्याकडं परदेशातून आणली. इस्रायलला गेलो, इस्रायलला मी 4-5 वेळेस गेलो. अर्ध जग याच्यासाठी फिरलो आहे बरं का मी. कॅनडा, युरोप, सगळीकडचं, केनिया, सगळीकडे फिरलो आणि ही टेक्नॉलॉजी स्टँडर्डाईज केली आपल्याकडं. तर छाटणीचे 2 प्रकार. एक, सांगाडा तयार करायचा 3 वर्षासाठी. हे बघा, 3 वर्ष, पहिले 3 वर्ष झाड जवळ लागवड केलेली असते. ते लागवड केल्यानंतर 2-3 महिन्यानंतर, समजा जूनमध्ये लागवड केलं तर सप्टेंबरमध्ये त्याचं शेंडं मारायचं 1.5 फुटावर. त्याला फांद्या 4-5 येतात. त्या 4-5 पैकी चांगल्या 3च ठेवायच्या. त्या फांद्या, त्याही सिंगल फांद्या 40-50 सेंटीमीटर जाऊ द्यायच्या. त्या परत कट करायच्या. म्हणजे 1:3:3:3. तिसऱ्या वर्षी जर 27 फांद्या एका झाडावर फळधारणा देणाऱ्या असल्या तर तुम्हाला 20 फळं जरी मिळाले 27 फांद्यापैकी आणि 250 ग्राम जरी उत्पन्न मिळालं एका फळाचं, तरी 4.5 किलो माल एका झाडापासून तुम्हाला ॲव्हरेज मिळतो. आणि 666 झाडं बसतात. 600 झाडं बसले तरी 6×4 = 24, 2.5 टन माल तुम्हाला पहिल्या 3ऱ्या वर्षी मिळतो.
आणि हा मिळणं सुरू झालेलं आहे. जडेसाहेब आपले अशोकराव सूर्यवंशीची बाग, टॉपची बाग अजिंठा गाव आहे. अजिंठा गावाजवळ तुम्ही मुकपाट गाव आहे तिथं बघा. नंतर आमचे अध्यक्ष आहेत सुशील बलदवा, यांची बाग बघा पैठणला. ह्या बागा ह्या आदर्श बागा आहेत. या 3ऱ्या वर्षीचे फळासाठीची छाटणी त्याच्यात आपण जास्त जाणार नाही. प्रश्न असले तर त्याच्यात आपण प्रश्नोत्तरात घेऊ दे. CN रेशो ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या. मात्र छाटणी करत असताना शेतकरी चुका काय करतो बरं का, पहिल्या वर्षी छाटणी केली की दुसऱ्या वर्षी अशी बाजूनं मारत चालतो, खालच्या छाटणीसारखी वर घेऊन जातो त्याला. छाटणी अशी पाहिजे की खालून इतका खाली फळ फक्त खाली टेकणार नाही, इतक्या खाली ते फांद्या पाहिजे. याचं कारण काय, जितके खाली फळं लागतील तितकी साईज मोठी येते. म्हणजे खाली कार्बन डायऑक्साईड याला फोटोसिंथेसिसला लागतो, तो हेवी जड गॅस आहे, खाली जास्त असतो तो. जसे वर याल तसा तो कमी होत जातो. त्याच्यामुळं वरची जी योग्य कॅनॉपी आहे अशी कॅनॉपी, आणि मध्ये याचा सेंट्रल लीडर मारायचा, म्हणजे उलटी छत्री असं खड्डं पडलं पाहिजे, ऊन आत एंट्री झाली पाहिजे. आंबा छाटणी कधी करावी, आंबा काढीची पक्वता. आता हे छाटणी करायची म्हटलं तर केसरमध्ये 3 ते 3.5 महिन्यात नवीन काडी पक्व होती. कल्टार दिलं तर थोडंसं लवकर होती, थंडी वगैरे ना. हे नंतर या दिवसामध्ये पावसाळा संपला की बोर्डो पेस्ट लावणे, आणि हे कल्टार तुम्ही वापरलं तरच तुम्हाला माल हा. या वर्षी तुम्ही बघा केसर हा 15 ते 20 मेला मार्चला मार्केटमध्ये येणार आहे. ते एक पेपर दाखवा. आजच्या ॲग्रोवनमध्ये आजच्याच ॲग्रोवनमध्ये हे आलेलं आहे. आजच्या ॲग्रोवनमध्ये मी सगळं सविस्तर दिलेलं आहे. हे जर तुम्ही हे बघा, पान क्रमांक 4 केसर आंबा मोहरताना घ्यायची काळजी, हा आजच्या पेपरमध्ये आहे. तर ह्या काळजी जर आपण घेत गेलं तर आपल्याला खरा पैसा मिळतो. कल्टार कसं द्यायचं, कल्टारला लोक घाबरतात. तर त्यासाठी माझं एक म्हणणं आहे की माझं एक पुस्तक आहे, हे आंबा अतिघन लागवड ते निर्यात, मी 2022ला पब्लिश केलं आहे, 2 वर्षापूर्वी. याच्यामध्ये हे सर्व दिलेलं आहे, मी फोटोसह सर्व दिलेलं आहे. मात्र शेवटी एक पूर्ण पान, शेवटी एक पूर्ण पान याच्यावर काय दिलं मी, आपल्या खानदेशच्या बहिणाबाई चौधरी यांची कविता, अंगी नाही बळ दारी नाही आड, त्याने फळ झाडं लावू नये. तुम्हाला कष्ट करायची कॅपॅसिटी नसेल आणि पाणी नसेल तर कृपया आंबा लागवड करू नये. आणि पाणी जर असलं तर तुम्हाला हा चान्स. मग जमीन, सगळ्यात चांगली जमीन कोणती आंब्याला, जितकी हलकी तितकीच चांगली. प्रोव्हायडेड दुष्काळात सुद्धा पाणी पाहिजे. 8व्या वर्षी 10व्या वर्षी जरी दुष्काळ पडला तरी पाणी पाहिजे, नसता झाडं शॉक घेतात. हे आंब्याचे खत व्यवस्थापन दिलेलं आहे, हे मी याच्यात ठेवतो तुम्हाला. ड्रीपमधून द्यायचे खतं, फर्टिगेशन कसं करायचं, इरिगेशन रिक्वायरमेंट. इरिगेशनमध्ये बघा, तुमच्या आंब्याला फेब्रुवारी, तुमच्या एप्रिल मेमध्ये फक्त एक 24 ते 28 लिटर पाणी एप्रिल मेमध्ये पाहिजे. आंबा काढणीनंतर सुद्धा जर उन्हाळा बाकी आहे
तर पाणी देणं सुरू ठेवणं आवश्यक आहे आणि तरच कल्टारचा वापर करावा, नसता कल्टार देऊ नये. हे मोहर आता सुरू होतोय. मोहर संरक्षणाचं हे वेळापत्रक आहे. आता आंब्याला मोहर दिसायला लागला आहे. ज्यांनी कल्टार दिलं आहे, चांगल्या ज्या शास्त्रशुद्ध बागा आहेत अशा ठिकाणी सुरू झाला. आंब्यामध्ये हे माल फॉर्मेशन आता वाढले, या 4-8 वर्षात वाढले. ह्या नर्सऱ्या बघा, नर्सरी चांगल्या नर्सरीतून शक्यतोवर कलमं घ्या, नसता असं माल फॉर्मेशन ते झाडावर येतं. आणि याचं नियंत्रण हे 200 PPM NAA छाटणी करणं, नवीन लागवड केली आणि त्याच वर्षी दिसलं तर ते झाडच उपटून नवं लावायचं. पण मोठ्या झाडाला दिसलं तर हे 1-1.5 फूट मागं छाटायचं, जाळून टाकायचं आणि त्या झाडावर 200 PPM NAA अधिक 22 टीन 1 ग्राम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करायची. फळगळ आता याच्यामध्ये आंब्यामध्ये फळगळ ही मार्चपासून जास्त सुरू होते, उन्हाळा सुरू होतो. त्याचे सगळे नियंत्रणाचं हे दिलं आहे मी, आणखी देणार आहे. आता याच्यात फळच नाही आपल्याकडं तर ते गळीचे उपचार सांगण्यात काही अर्थ डिटेल जाऊ नये मला वाटतं. हे असे स्कॉर्चिंग होती आंब्याला, ह्या स्कॉर्चिंग होऊ नये म्हणून याला बॅगिंग करणे. हे बघा बॅगिंग करणे, असं बॅगिंग केलं तर याला फ्रूट फ्लाय येत नाही, आळी लागत नाही आणि स्कॉर्चिंग होत नाही आणि विंड ब्रेक्स लावणे. हे बघा इकडचा आंबा बॅगिंग केलेला, हिरवा आंबा बिना बॅगिंगचा, हा पण तसाच आहे. महाकेसर आंबा बागायतदार संघ आम्ही 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये स्थापन केला. त्या महाकेसर आंबा बागायत संघाचे संस्थापक अध्यक्ष माझ्याबरोबर आहेत, सुशील बलदावा, कोषाध्यक्ष आहेत डॉक्टर शिवाजीराव आणि मी उपाध्यक्ष आहे. त्याचे सदस्य आपण व्हावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. तुम्ही सदस्य होण्यासाठी 3000 रुपये फीस आहे. ऑनलाईन भरला की ऑनलाईन आपल्याला त्याचं पावती मिळते आणि ते झालं तर तुम्हाला सगळी टेक्नॉलॉजी मिळते. आणि जगताप साहेबाला माझी विनंती आहे की जिथं जमल तिथं आपले इंटरेस्टेड शेतकरी जर असले, आज जे मगा भेटले आपल्याला ते काय पाटील ते कोणते, त्यांच्या गावाला ठेवायचं आहे, कार्यक्रम ठेवायचा आहे. तर अशा ठिकाणी 5-25 लोक का असं इंटरेस्टेड करणारे इंटरेस्टेड असले तर तिथं आपण असं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून डिटेल मार्गदर्शन करू. आंबा काढायला कधी आला, पाड लागला की आंबा काढतो आपण. केसर हापूसमध्ये असं नाही, पाण्यात टाकून पाहायचा, पाण्यात बुडाला तो काढायला तयार, पाण्यात वरचा एकदम उघडा पडला, उघडा राहिला एवढा म्हणजे तो अजून कच्चा आहे, काढायला तयार नाही. तिसरा थोडासा उघडा आहे, चवली म्हणतात, 4 आणे जसे होते पूर्वीचे तशी चवली उघडी राहिली तर तो एक्सपोर्टसाठी फायद्याचा आहे. हे पक्वतेचं कापून पाहिला, लाल निघाला, लालसर कलर आला तर तो तयार, पांढरा राहिला तर तयार नाही. हे पक्वतेचं इन्स्ट्रुमेंट हे हायली टेक्निकल आहेत. हे आम्ही पाहतो, एक्सपोर्टसाठी पाहत असतो. फळाची काढणी सकाळी केल्या गेली पाहिजे. जितकी सकाळी लवकर करणार, 10-30 डिग्री सेंटीग्रेडच्या वर टेम्परेचर जायच्या अगोदर जर केली, त्याची किपिंग क्वालिटी, इटिंग क्वालिटी, सगळ्या क्वालिटीज त्याच्या खूप चांगल्या राहतात. पॅक हाऊसपर्यंत वाहतूक, हे निर्यातीसाठीच्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या आपल्याला निर्यात अजून करायची नाही, 2 वर्षानंतर नागपूरहून निर्यात करायची आहे. फळाची प्रतवाली, आंबा पिकवणे, आंबा पिकवण्याचे रायपनिंग चेंबर असतात, घरगुती आंबा पिकवण्याचे सगळं तंत्रज्ञान या पुस्तकात दिलेलं आहे. हे पुस्तक इथं विक्रीसाठी आहे, 300 रुपये याची किंमत आहे. आपला हाफिज कुठे आहे? हाफिज त्याला बोलून घ्या जरा. इथं पुस्तकं विक्रीसाठी
याची 300 रुपये किंमत आहे. इथं पुस्तकं विक्रीसाठी आहे ते. तर हे घरगुती पिकवणं कसं करायचं, 4-5 हजार रुपयाच्या चेंबरमध्ये अति टॉपचा आंबा पिकवणं. आंबा फक्त चांगला नाही पिकवला गेला तरी तुमचं भयानक नुकसान होतं. क्वालिटी येत नाही, टेस्ट, शुगर चांगली डेव्हलप होत नाही. आणि जुन्या आंब्या बागेचं नूतनीकरण हे आम्ही 50 एकरवर पैठणमध्ये केलेलं आहे. एक अर्धा भाग यावर्षी कापायचा, दुसऱ्या वर्षी राहिलेला अर्धा भाग कापायचा. याच्याविषयी काही प्रश्न असले तर मला नंतर विचारा. इकडे काही जुन्या बागा नाहीत. हे जुने बाग, ही जुनी बाग नवीन झालेली. ह्या बागाला आम्ही व्हिजिट केलेल्या, ह्या बागा व्हिजिट केलेल्या. ही खाली बसताना ही अशी खालून बाग दिसते बघा. ही आपले प्रवीण सिंग परदेशी, तुम्ही ऐकून असेल, IAS ऑफिसर, त्यांची बाग आहे. त्यांचे वडील आज 93 वर्षाचे बागेमध्ये फिरतात आणि ती बाग माझ्याकडंच आहे टेक्नॉलॉजी. ही जिरडगावची बाग आंतरपीक ताक घेतलेली. ही परदेशातले आंबे, परदेशातल्या व्हरायटीज अशा असतात. ह्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, सगळ्या लाल असतात. हे कॅपिंग केलेलं ह्या बागा, ह्या इस्रायलच्या बागा, इस्रायलची हे फळं. झालं माझं, झालं झालं झालं. हे तुमचं पॅक हाऊस इस्रायलचं, हे पॅक हाऊस, हे पॅक हाऊस. हे आपण इथून इस्रायलला याला लंडनला माल पाठवला होता 97-98ला. ते सुशिक्षित बेरोजगारसाठी एक फक्त मी 2 मिनिटात सांगतो. सुशिक्षित बेरोजगारासाठी फळबाग योजना मी तयार केलेली आहे. 1 एकर, 1 एकर तर कोणी शेतकरी लागवड करू शकतो. त्याला शासनानं शेततळं द्यायचं. असं छोटं शेततळं, 1 एकरला 15 लाख लिटर पाणी लागते आणि त्याला खर्च येतो 1.25 लाख रुपये. तो सरकारनं द्यायचा सुशिक्षित बेकाराला. त्याचं उत्पन्न 6 टन 5व्या वर्षी आरामशीर येतं. स्वतः विकायचं नवरा बायकोना, ते 4,80,000 रुपयाचं होतं. 60,000 रुपये खर्च गेला, त्याला लेबरचा खर्च धरायचा नाही. आणि त्या राहिलेल्या 4,20,000ला जर 12नं भागितलं तर 35,000 रुपये त्याला महिना पडतो. या सगळी टेक्नॉलॉजी साहेब मी स्वतः द्यायला तयार आहे. तुम्ही गावामध्ये 10, 12, 15 युवक तयार करा. 1 एकर प्लसच्या फळबागा मात्र त्यांना आंबा करावं त्यांना. आणि हे सक्सेस करून मी सेक्रेटरीकडे, मी इथं बोलतो असं नाही आहे, सेक्रेटरीला सादर केलं. पण आता ते न बोललेलं बरं. तर हे सगळं दुधातून पैसा मिळत नाही इतका. कुठं नोकरी लागली तिथूनही पैसा मिळत नाही. 10-12 हजार रुपयानं पोरं नोकरी करतात. हे गट शेतीतून वॅक्सिंग, ग्रेडिंग, पॅकिंग तुमच्या नागपूरमध्ये 2 वर्षामध्ये हे सगळं आपलं उभं राहणार आहे. तुमच्या इथल्या काही बागा नागपूरमधल्या अशा उभ्या राहणार आहे. तर हे सगळं आंब्याविषयी इथं मी प्रेझेंटेशन दिलं आहे. माझा कृपया नंबर लिहून घ्या, ज्यांना इंटरेस्टेड असेल त्यांनी. 94-222 93-419. तुम्ही या नंबरवर फोन करा. हे व्हॉट्सअपचा नंबर आहे माझा. ही PPT तुम्हाला पाठवायची असली तर त्याच्यावरून पाठवील किंवा इथून घ्या, जिथून पाहिजे तिथून घ्या. आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर आता कृपया विचारा. हे मोसंबीचं, बाकी साऊथ आफ्रिकेचं तर संपलं काम. तर पहिली गोष्ट, या ॲग्रोव्हिजनच्या ऑर्गनायझेशनना मला इथं आपल्यासमोर 4 शब्द मांडण्याची परवानगी दिली. चिठ्ठ्या येत गेल्या, पण मी काही सोडलं नाही. सवयच आहे, प्राध्यापक होतो. त्याच्यामुळं तरीही तुम्ही शांतपणे ऐकलं.
त्याबद्दल तुमचे आणि ॲग्रोव्हिजननं मला 2 शब्द आपल्यासमोर मांडण्याचे परमिशन दिल्याबद्दल ॲग्रोव्हिजनचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.